नमस्कार श्रोते हो. माझे वडील डॉक्टर ना फडणीस यांच्या प्रवचनांच्या संकलनाचं जे पुस्तक आहे हे जगणे आनंदाचे, त्यातील आज भाग 3 आपण ऐकणार आहोत. सामाजिक आरोग्य. या शिबिरामध्ये शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य हे विस्ताराने आपण समजून घेणार आहोतच, पण प्रामुख्याने मांडला जाणारा महत्त्वाचा विषय म्हणजे सामाजिक आरोग्य. समाजाचा लहानातला लहान भाग म्हणजे मनुष्य. समाजाचा घटक म्हणजे गृहस्थाश्रमी माणसाचं घर. तुम्ही एकटे असलात तरीसुद्धा तुम्ही गृहस्थ आहात, आणि तथाकथित संन्यासी म्हटलं तरीसुद्धा तो समाजाचंच अंग असतो. मासा पाण्यामध्ये जन्मतो, पाण्यामध्ये जगतो आणि पाण्यामध्येच मरतो. मनुष्याच्या दृष्टीने समाज हे जीवन आहे. जीवन याचा अर्थ संस्कृतमध्ये पाणी असा होतो. समाज जीवन म्हणजे जिथे आपला जन्म झाला आहे, जिथे आपण जगतो आहोत आणि तिथेच आपण एक दिवस राम म्हणणार आहोत. पण या समाज जीवनाचा पाया आहे समाजाचा एक छोटासा घटक, युनिट. समाजाचं युनिट हे मानवी संबंधातून तयार होतं. तेव्हा मानवी संबंध हा या एकूण विवेचनाचा केंद्रबिंदू राहील. विमल लिमये नावाच्या पुण्यातल्या एका कवयित्रींनी रचलेली ही एक कविता आहे. जीवनासंबंधी सामाजिक संबंधांविषयी अत्यंत महत्त्वाची आहे. ऐकायला गोड वाटते, पण अर्थ फार गंभीर आहे. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. अर्थ असावा त्या शब्दांना, नकोच नुसती वाणी. ओल असावी त्या द्रव्याला, नकोत नुसती नाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी. त्या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊनी शक्ती. पंख असावे आकाशाचे, उंबरठ्यावर भक्ती. गृहस्थाश्रमी जीवन कसं जगावं हे या कवितेच्या आधारे मी विस्ताराने सांगणार आहे. उंबरठा ओलांडून जेव्हा व्यक्ती बाहेरच्या जगात मुक्त संचार करतील, तेव्हा एक दिव्य शक्ती घेऊन बाहेर पडतील. प्रेमरूपी शिदोरीची दिव्य शक्ती. प्रेम हे एकमेकांना बांधणारं तत्त्व आहे, पण प्रेम या शब्दाचा वापर इतक्या उथळपणे केला जातो की घासून पुसून गुळगुळीत झालेल्या नाण्यासारखा तो शब्द झाला आहे. अलीकडे जे प्रेम प्रेम म्हटलं जातं ना, त्याला मराठीत शृंगार असं म्हणा, इंग्रजीत त्याला रोमॅन्स असं म्हटलं जातं. संबंध कशाच्या आधारे निर्माण होतात? घराबाहेरचे सामाजिक संबंध कशातून बनतात? समजा मी तुमच्यासमोर इथे डोळे मिटून शांत बसलोय. 1 मिनिट, 2 मिनटं, 5 मिनटं झाल्यानंतर एकमेकांशी कुजबुजायला लागाल की जाऊया आता, बहुतेक हे ध्यानामध्ये गेले. म्हणजे त्यांचा आपला संबंध नाही. म्हणजे मी जर न बोलता शरीराने काहीही कृती न करता बसलो तर संबंध तुटून जातात. असाच संबंध देवळातल्या देवाशी असतो. तो काही बोलतही नाही, काही करतही नाही. आपण तिथे जातो, एकतर्फी संबंध असतो. त्याला काय सांगायचं ते सांगतो. आपल्याला वाटतं त्याने ऐकलंय. एकमेकांचे संबंध वाणीतून आणि कृतीतून होतात. आता बोलण्यातून जर संबंध निर्माण होत असतील तर आपण सगळेजण असं बोलू शकतो की ज्यातून जन्मभराचं वैर असेल तर ते मिटून जाईल. पण असंही बोलणं होऊ शकतं की जन्मभराची मैत्री तुटून जाईल. म्हणजे आपण बरळतो त्याच्याकडे लक्ष नाही. बरळणं हा शब्द कशासाठी वापरतात? दारू प्याल्यानंतर मनुष्य कसा बरळतो तसा रागाच्या भरातही बरळतो. ही सगळी बेहोशीची उदाहरणं आहेत. पण मग असं बोलायचं का तसं बोलायचं हे कोण ठरवणार? हे ठरवतं आपलं मन. आणि त्या मनावर, बोलण्यावर, जिभेवर आपला ताबा नाही आहे.
असा ताबा मिळवता येतो का? हे शक्य आहे शक्य. प्रयत्न करावे लागतात, पण हे शक्य आहे. तसंच कृतीच्या वेळी हात जोडून नमस्कार करणं कृती आहे. हात उगारणं ही सुद्धा एक कृतीच आहे. मग समोर असलेल्या माणसाला हात जोडायचे की त्याच्यावर हात उगारायचा, हे कोण ठरवतं? आपलं मन. म्हणजे आता सरळ गणिताचा हिशेब झाला की नाही? 2 आणि 2 4. तसे संबंध बोलण्यातून वागण्यातून तयार होतात. जर संबंध चांगले व्हायला हवे असतील तर चांगलं बोलावं, वागावं. वाईट बोललात, वाईट वागलात तर वाईट संबंध निर्माण होतात. पण नेहमी दुसऱ्यांनी माझ्याशी चांगलं वागावं, बोलावं अशी आपली खटपट असते. तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणता ना? कधीतरी असं म्हटलंय का की तिळगुळ घ्या आणि यापुढे मी कायम तुमच्याशी गोड बोलेन? आता म्हणा, वेड्याचं लक्षण काय आहे? समजा तुम्ही बसलाय आणि तुमच्यासमोर एक अपरिचित मनुष्य बसलाय आणि तुम्हाला म्हणतोय, काय भाऊ, परवा भेटलो तेव्हा मजा आली की नाही? तुम्हाला तो दुसराच कोणी समजतो. 5 मिनिटामध्ये तुमच्या लक्षात येतं प्रकरण काही ठीक दिसत नाही. तुम्ही डॉक्टर नसूनही ओळखलत की समोर असलेला मनुष्य वेडा आहे, कारण तो काहीतरी असंबद्ध बोलतो. स्थळ काळाचा बोध नाही, परिचय अपरिचय म्हणजे काय आहे, समाजामध्ये कसं बोलावं ह्याचे नियम त्याला माहीत नाहीत, म्हणजे तो वेडा आहे. त्याचा ना भूतकाळाशी ना भविष्यकाळाशी संबंध, ना कुठल्या घटनेशी संबंध. असं असंबद्ध बोलणं हे जर वेडाचं लक्षण असेल तर आपलं मन आतमध्ये असंबद्धच बोलतंय ना. तो वेडा बिचारा प्रामाणिक तरी असतो. जे आत आहे तेच बाहेर दाखवतो. कारण वरून दाबून ठेवायची प्रवृत्ती त्याला जमत नाही. ती त्याची क्षमता गेलेली असते, म्हणून आपण त्याला वेडा म्हणतो. तो दयापात्र आहे आणि आपण तथाकथित शहाणे चतुर असे असतो. आत आहे ते अजिबात बाहेर दाखवत नाही. आतमध्ये एखाद्या माणसाबद्दल खूप चीड आलेली असते आणि प्रत्यक्षात मात्र आपण त्यालाच या बसा म्हणतो. म्हणजे हे वाईट आहे असं मी म्हणत नाही हां. मी बोलतोय त्याच्यात तुमचा गैरसमज होण्याची बरीच शक्यता आहे. तर मी बोलल्यानंतर मनामध्ये एकदम प्रतिक्रिया करून घेऊ नका. हे काय सांगतायत असं म्हणू नका. बोलण्यातून सांगायचं आहे ना, ते क्रमाक्रमाने सांगावं लागतंय. तेव्हा जे म्हटलंय त्याचा जर 10 वाक्यानंतर संदर्भ लागत असेल आणि दुसऱ्याच वाक्याला तुम्ही अर्थ लावून मोकळे झालात तर माझ्याबरोबर तुम्ही नीटपणे प्रवास करू शकणार नाही. तेव्हा मनामध्ये येईल ते पटकन बोलून दाखवावं असं नाही. ते दाबून ठेवणं हेही मानवी संस्कृतीचंच लक्षण आहे. त्याशिवाय संबंध सुधारणार नाहीत, बिघडतच जातील. विपश्यनेच्या शिबिराला एक महिला आलेल्या होत्या. त्यांच्या अंतर्मनात दडलेली गोष्ट कोणाला तरी सांगावी असं त्यांना वाटलं. त्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला. त्यामुळे त्या बाईंनी आपल्या मनातली गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या, मी एक लेखिका आहे. 2 कादंबऱ्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. विवाहित आहे. 2 मुलं आहेत. त्या बाईंकडे सगळं जरी असलं तरी त्यांचा नवरा बाईंचं अजिबात कौतुक करत नाही. आता नवऱ्याला त्याचे व्याप असतात. बाकीचं सगळं तो बायकोला देतो, पण बायकोला वाटतं की त्यांनी माझं कौतुक करावं. त्या म्हणाल्या, माझ्या जीवनामध्ये अशी एक व्यक्ती आली आहे की जिला माझं खूप कौतुक आहे आणि त्यांचे आणि माझे संबंध निर्माण झालेत. मी विचारलं, ते जे दुसरे गृहस्थ आहेत ते विवाहित आहेत का? त्या म्हणाल्या, हो. मग मी म्हटलं, अहो तुम्ही काय करताय याची शुद्ध आहे का तुम्हाला? तुम्ही विवाहित, तुम्हाला नवरा मुलं आहेत, त्या गृहस्थांना त्यांचा संसार आहे. अशा तऱ्हेचे संबंध ठेवणं करणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? मग मात्र त्या रडायला लागल्या आणि म्हणाल्या, आता तर ते संबंध जरा मर्यादेबाहेर गेलेले आहेत. मी म्हटलं, असू दे, आज आपण त्याबद्दल जास्ती बोलायला नको.
तुम्ही मला नंतर पुन्हा भेटा. आज तुम्ही रडून मोकळं केलं ना, उद्या आपण बोलू. मग 2-3 दिवस जाऊ दिले. मध्यंतरी त्यांनी विपश्यना साधना केली. पहिल्या दिवशी येऊन रडल्या त्यावेळी त्यांना असं वाटत होतं की मी त्यांना असा सल्ला द्यावा की दोघांनी घटस्फोट घेऊन लग्न करावं, कारण तो माझं कौतुक करणारा म्हणजेच आदर्श नवरा असणार. पण त्यांच्या लक्षात येत नव्हतं की नवरा झाल्यानंतर कदाचित तो त्यांचं कौतुक करण्याऐवजी आणखी कुणाचं तरी कौतुक करेल. दुसऱ्यांदा भेटायला आल्या त्यावेळी मी म्हटलं, तुम्ही आता तुमच्याच जीवनावरती कादंबरी लिहा, खूप प्रसिद्धी मिळेल, कारण तुमची कथा अनुभवाची आहे. तशा त्या हसायला लागल्या. दुसऱ्या वेळेला आल्यावर रडल्या नाहीत. मग म्हणाल्या, डॉक्टर, मला माझा मूर्खपणा लक्षात आलाय. मूर्खपणा लक्षात का आला? कारण विपश्यना करताना तुमचं मन घडलेल्या गोष्टींकडे शांतपणे बघतं, समतेने बघतं. विपश्यना, विशेष पश्यना, द्रष्टाभाव, तटस्थता. तटस्थ म्हणजे तटावरती असणारा, किनाऱ्यावरती असणारा. आपण जे जीवन प्रवाहात वाहत चाललेले होतो ते उठून किनाऱ्यावर उभे राहिलो आणि जो सतत प्रवाह वाहतोय त्याच्याकडे बघायला लागलो. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात आल्या. असं आयुष्यभर जगता येतं. सहसा हातून चूक होत नाही, झाली तरी पटकन सुधारता येते, त्यातून बाहेर पडता येतं. पण आपल्या मनामध्ये काय काय चाललंय, केवढं महाभारत, केवढं रामायण घडतंय, हे जर बघायला लागलो तर बाहेरचे TV सिरियल, सिनेमा ह्याच्यात काही रस वाटणार नाही. असा एकही मनुष्य प्राणी नाही आहे की ज्याच्या आतमध्ये, जीवनामध्ये समस्या नाहीत. लपवण्याचा प्रयत्न करतो, विसरण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी मग तो बाहेरचे उत्सव, पार्टी, समाजकारण, राजकारण यांच्यामध्ये स्वतःला विसरायला बघतो. तर हा सगळा सामाजिक आरोग्याचा भाग आहे. वाणी आणि कृती ह्या त्या मनाच्याच संतती आहेत. त्यांच्यातून संबंध येतात. जो मनुष्य कडवट बोलतो त्याच्यापासून आपण लांब पळतो. चांगल्या मनुष्याशी आपण पटकन बोलतो. पण आपण असं लक्षात घेत नाही की कधी आपणही कडवट असू. आपल्यातला कडवटपणा घालवून टाकणं हेच तर करता येण्यासारखं आहे. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, विशेष करून सामाजिक आरोग्य म्हणजे संबंधांमध्ये कसं जागं राहायचं, संबंध म्हणजे काय, कसे ठेवायचे, कसे निर्माण होतात, कसे बिघडतात, संबंध कोणाकोणाचे कसे कसे कुठे कुठे असतात, ते आपण समजावून घेणार आहोत. आणि ह्यानंतर जे आहे ते आध्यात्मिक आरोग्य. आध्यात्मिक या शब्दानेच सामान्य मनुष्य गडबडतो. अध्यात्म या शब्दाचा सरळ अर्थ आहे अधि म्हणजे मन. अधि यापासून उपाधी, समाधी असे शब्द बनलेले आहेत. आत्म म्हणजे माझं, अध्यात्म म्हणजे माझं मन. मनुष्य स्वतःच्या मनाला समजून घेतो आणि मनाच्या पलीकडे जातो, ते अध्यात्म. एका मनाचं समजावून घेतलं की सगळ्या मनांचं कळायला लागतं. माणसांच्याच नव्हे तर सृष्टीमध्ये जेवढं म्हणून काही आहे त्यांच्याशी एकरूपता जाणवते, असं अध्यात्म आहे. तेव्हा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावरचं प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणजे आरोग्यशील व्यक्ती. मन भयंकर आळशी आहे. आळस हा शरीराचा नसतो, मनाचा असतो. त्याला आपण शिस्त लावणार आहोत. वक्तशीरपणा हा अत्यंत उपयुक्त सामाजिक गुण आहे. मनाचा वेळेशी संबंध आहे. तेव्हा टू बी मेंटली अलर्ट म्हणजे जागं राहणं. टू बी प्रिसाइज म्हणजे प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे समजावून घेऊन, ती शिकून, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पूर्वतयारी करून अतिशय योग्य प्रकारेच ती गोष्ट करायची. मनाला शिस्त लावाल तर मन निरोगी राहील. तेव्हा शारीरिक आरोग्य, योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य विश्रांती, मनाचा व्यायाम, प्रत्येक गोष्ट ठरल्याप्रमाणे ठरल्या वेळी करायची, त्याचं शिक्षण आपण घेणार आहोत आणि एकमेकांना मदत करणार आहोत. त्या दृष्टीने संबंध
उठणाऱ्या भावना हे सगळं समजावून घेऊन सामाजिक आरोग्य म्हणजे काय, आध्यात्मिक आरोग्य म्हणजे काय, असा सगळा प्रवास करायचा आहे आपल्याला. आमच्या गुरुस्थानी असलेल्यांपैकी श्री विमलाजी ठकार यांना जेव्हा 1964 साली बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा त्यांना काही कविता रचना स्फुरल्या. जसे तुकोबांना अभंग स्फुरले, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, मीरा दोहे गाऊ लागली, कबीर दोहे गाऊ लागला. हा झरा आतून फुटतो. विमलाजींच्या एका कवितेने आजच्या ह्या पहिल्या प्रवचनाचा समारोप करूया. या रे कुणीतरी या रे, माझी हाक कुणीतरी घ्या रे. चित्ताने ऐका, बुद्धीने देखा, अवधाने आलिंगन द्या रे. माझी हाक कुणीतरी घ्या रे. दिक्कालाचे द्वारी उभी ओठंगुनी, बोलविते अवघ्या पालविते अवघ्या, धावून या रे. माझी हाक कुणीतरी घ्या रे. तर श्रोते हो, हा होता भाग 3 आणि पहिल्या प्रवचनाची समाप्ती. पुढचे भाग ऐकण्यासाठी आणि त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.